झी 24 तास एक पाऊल पुढे। खाण घोटाळा संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी पोहोचली ती म्हणजे खाण घोटाळा प्रकरणी वादात सापडलेल्या मनोज जयस्वाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीवर आणखी एका आरोपाची भर पडली आहे। मनोज जयस्वाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीने झारखंड राज्यातल्या खरवासा इथल्या 151 एकर जमिनीवर अवैध कब्जा केलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडाही अडकलेले आहेत। अर्जुन मुंडा यांनी या प्रकरणामध्ये जयस्वाल यांना मदत केली आहे। डीएनए या इंग्रजी दैनिकानं हा खळबळजनक खुलासा केला आहे। राजकारणी आणि उद्योगपतीच्या या जोडगोळीनं 1-2 नव्हे तर तब्बल 151 एकर जमीन बळकावल्याचा गौप्यस्फोट झालेला आहे। मनोज जयस्वाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीवर अवैध मार्गाने मोठ्या रकमेचं कर्ज काढल्याचाही आरोप आहे आणि त्या आरोपात आता ही एक भर पडली आहे। डीएनए या दैनिकाच्या वृत्तानुसार झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी 2004 साली सर्व नियमांना बगल देत मनोज जयस्वाल यांच्या कंपनीला कोळसा खाण कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत केलेली होती। मनोज जयस्वाल यांच्या CAIL कंपनीला कोळसा खाण कंत्राट मिळावं म्हणून मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी कोळसा मंत्रालयाला शिफारस पत्र दिलं असल्याचा धक्कादायक खुलासा सुद्धा या दैनिकामध्ये केलेला आहे। तर 2008 मध्ये त्यांनी कंत्राट मिळालेल्या कोळसा खाण क्षेत्राचा आवाका देखील वाढवून घेतला। डीएनए या दैनिकानं हा देखील खुलासा केलाय की मनोज जयस्वाल यांच्या CIL या कंपनीनं मुंडा यांचं कार्यक्षेत्र समजल्या जाणाऱ्या खरवसा इथं स्टील प्लांट सुरू करण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण करून घेतले आणि त्यासाठी खरवसा इथल्या 151 एकर जमिनीवर अवैध कब्जा मिळवला। झी 24 तास एक पाऊल पुढे।